नमस्कार विद्यार्थी मित्र, रुक्मिणी अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची दुसरी उत्तर तालिका आता नुकतीच आलेली आहे. या उत्तर तालिकेमध्ये जे काही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल झालेले आहेत आणि त्याचे जे काही इम्पॅक्ट तुमच्या या ठिकाणी मार्कांवर झालेला आहे, याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये अनेक पद्धतीने दुविधा मनस्थिती झालेली आहे. मुख्यत्वे जर थोडक्यात ॲनालिसिस जर बघितलं तर या ठिकाणी मार्क प्रथमच जास्त प्रमाणात रिड्यूस झालेले या ठिकाणी दिसत आहेत. बदल देखील जर बघितले तर काही बदल असे आहेत जे अनएक्सपेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये 5 प्रश्न या ठिकाणी बदललेले आहेत, 2 प्रश्न रद्द झालेले आहेत. तर या सगळ्याचं जर सार बघितलं तर विद्यार्थ्यांना कंबाईन करावी, फॉरेस्टच्या बद्दल काय डिसिजन घ्यावा किंवा सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल म्हणजे नागरी सेवांबद्दल काय निर्णय घ्यावा हा संभ्रम निर्माण झालेला आहे. या सगळ्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी डिस्कस करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पी-डी-एफमध्ये जी पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे, त्या पी-डी-एफमध्ये मी या ठिकाणी त्या प्रश्नाचं बदललेलं उत्तर शक्यतो किती मुलांच्या फेवरमध्ये गेलेलं आहे, विरोधात गेलेलं आहे, याबद्दल देखील ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्यावरून हे कन्क्लुजन काढलेलं आहे. ओके, जर आपण बघूया थोडक्यात की जर 5 प्रश्नांमध्ये आणि 2 रद्द झालेल्या प्रश्नांचा विचार केला तर हे जे आपलं क्लायमेटच्या रिलेटेड जो काही हवामान रिलेटेड प्रश्न होता याच्याबद्दल मी सुद्धा ऑब्जेक्शन या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे आणि याचं उत्तर आम्ही बी आणि डी चुकीचं असंच दिलं होतं. या ठिकाणी अचूक नाहीत म्हणजे इनकरेक्ट विचारले होते त्यांनी, विच आर नॉट करेक्ट. सो आन्सर बी अँड डी हे बदलून आलेलं आहे. पण याचा जर विचार केला तर अनेक विद्यार्थ्यांनी याचं उत्तर डी दिलं होतं. ओनली डी चुकीचं आहे. कारण नॉर्मली काय सवय झालेली आहे आपल्याला, आपल्या अनेक शिक्षकांनी तुम्हाला ह्या गोष्टी कॅज्युअल घ्यायला शिकवलेल्या आहेत. इन डिटेल अभ्यास करण्याऐवजी की होय म्हणायला शिका. तर तसं नको, अभ्यास करायला शिका. आता इथून पुढं प्रश्नपत्रिकेमध्ये बदल होत राहतील. सो आम्ही स्टिक होतो की त्याचं उत्तर ब आणि ड आहे. आयोगाने तेच दिलेलं आहे. तर या ठिकाणी मात्र जर आपण विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांनी NCERT वाचलेलं आहे, जे आम्ही कायम म्हणतो, किंवा आपला जो जिओग्राफीच्या कोर्समध्ये देखील मी ते एक्सप्लेन केलेलं आहे की या ठिकाणी ट्रॉपिकल सायक्लॉन या ठिकाणी लँडवर आल्यानंतर डिसिपेट होतं किंवा नष्ट पावतं, त्याच्यामुळे त्याच्या डायमीटरला लिमिटेशन येतो ॲज कम्पेअर टू एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन. ओके, सो 30% मुलांचं ते उत्तर राईट आलेलं आहे, ज्यांना या ठिकाणी 2 मार्काचं म्हणण्यापेक्षा सुरुवातीला चुकीचं असल्यामुळे 2.5 मार्काचा गेन झालेला आहे. तर 70% मुलांना या ठिकाणी लॉस झालेला आहे. ओके, सो लॉसवाल्यांचं प्रमाण जादा आहे. याच्यावरून आपण थोडंसं कन्क्लुजन येऊ शकतो की चलो हे 30% मुलं आहेत ना, ठीक आहे, 2.5 मार्कानं या ठिकाणी ग्रोथ झालेली आहे. ओव्हरऑल कन्क्लुजन आपण काढूया. पण लॉस जास्त मार्क असलेल्या मुलांचं देखील हे प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. फूड सिक्युरिटी ॲक्टचं जर उत्तर बघितलं तर याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही देखील ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण ओनली बी स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन घेतलं होतं बिकॉज राईट नाव इट इज अवेलेबल ॲट फ्री ऑफ कॉस्ट. करंटच्या अँगलनं सुरुवातीला 90% मुलांनी जर आपण म्हणलं असेल, आता या ठिकाणी 95% मी लिहिलं की यांनी अ आणि ब दोन्ही बरोबर हे उत्तर दिलं होतं, जे की आयोगानं देखील बरोबर दिलं होतं. पण जे नवीन उत्तर आयोगानं दिलेलं आहे ते ओनली ए बरोबरच्या ऐवजी एक वेगळंच दिलंय की 2 विधाने चुकीची, आणि हे उत्तर शक्यतो कोणीही या ठिकाणी मार्क करणार नाही. याच्यामुळं एखादी व्यक्ती असेल किंवा मी म्हणतो 5% व्यक्ती असतील ज्यांनी हे उत्तर लिहिलं असेल, बाकी 95% मुलांना या ठिकाणी लॉस झालेला आहे. त्यामुळे ऑलमोस्ट प्रत्येक मुलाचे या ठिकाणी 2.5 मार्क कमी झालेले आहेत. ओके, देन जर आपण बघितलं जमीन धारकांना मर्यादा, आता याही प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर कॅन्सल करून टाकलेलं आहे आयोगाने. या प्रश्नाच्या विचारात सोडून दिलं, ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं हे सुरुवातीला राईट होतं आणि जास्त करून ज्यांचे विद्यार्थ्यांचे स्कोअर चांगले होते त्यांचं हे राईट होतं. सो त्यांचंही 2.5 मार्काचा या ठिकाणी लॉस झालेला आहे. 2.5 म्हणजे आता ठिकाणी 2 धरूया, सॉरी, कारण हे कॅन्सल झालेलं आहे. देन मानवी जिनोम प्रोजेक्ट 1990, याचं उत्तर तर आयोगानं, ठीक आहे, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला NCERT किंवा स्टेट बोर्डमध्ये आहे. अनेक विद्यार्थ्यांचं हे उत्तर पहिल्या कीनं राईट देखील होतं, परंतु आयोगानं आता असं उत्तर दिलेलं आहे की ओनली ए राईट. हे उत्तरापाशी देखील खूप कमी विद्यार्थी जातील कदाचित. जसं फूड सिक्युरिटीचं उत्तर 5% मुलंच या ठिकाणी अ आणि ब दोन्ही चुकीचे देतील, तसंच 5% मुलं असतील जे केवळ अ हे उत्तर देऊ शकतात. आणि शक्यतो ज्यांचा स्कोअर चांगला असतो ते ओनली ए देण्याचं प्रमाण कमी असू शकतं असं माझं मत आहे. कारण
ते अशा प्रश्नांना ठीक आहे, हे कोणी पर्टिक्युलर वाचणं शक्य नाही. जरी आपण स्टेट बोर्डमध्ये आहे म्हटलं तर त्याच डिटेलमध्ये करू असं नाही. इन डिटेल तेवढं. तर याही ठिकाणी लॉस झालेला आहे. म्हणजे लॉस तुम्हाला जर दिसत असेल तर मॅक्झिमम दिसतोय आपल्याला. अन्न सुरक्षा असेल, या प्रश्नात असेल. सायक्लोनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अननेसेसरी लॉजिकच्या मागे धावले त्यांचा लॉस झालेला आहे, नो डाऊट. ज्यांनी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्यांची चांगली आहे, ज्यांनी एन-सी-आर-टी केलं त्यांचं ते उत्तर बदलून राईट आलेलं आहे. ओके. देन राष्ट्रीय महिला आयोग, ह्या प्रश्नाचं उत्तर ऑलमोस्ट ज्याचे स्कोअर चांगले आहे त्यांचं 1992 होतं आणि बदलून देखील तेच आलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी 2.5 मार्काचा या ठिकाणी गेन झालेला आपल्याला दिसतो. ओके, ॲडव्हान्टेज. त्याच्यानंतर त्यामुळे 95% मुलांचे या ठिकाणी नक्कीच मार्क वाढले. खालीलपैकी कोणते विधान हे जल पुरस्कारासंबंधित होतं? करंटमध्ये तर अशी सिच्युएशन झालेली आहे की करंट जरी तुम्ही इन डिटेल केलं तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर एकदम वेगळं दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 तिन्ही पर्याय चुकीचे. हे उत्तर शक्यतो मला वाटत नाही. मी तर लिहिलंय की 5% मुलांनी ते उत्तर दिलं असेल. म्हणजे खूप कमी मुलांचं, मी तर 0च लिहिलंय, सॉरी. आणि 0% असेल मला तर वाटतं. एखाद्या विद्यार्थी असेल नक्की स्मार्ट. 100% मुलांचं मात्र हे उत्तर चुकलेलं असणार आहे. सो ऑलमोस्ट सगळ्यांचा या ठिकाणी लॉस किंवा काही बेनिफिट किंवा कोणाला हेच नाही झालं. म्हणजे ज्यांनी ए आणि बी राईट दिलेला आहे, करेक्ट आहे, त्याचा टेक्निकली लॉस झाला असेल. पण एखाद्याने वेगळंच दिलं असेल, ए बी सी करेक्ट असेल, तर त्याचा या ठिकाणी काहीच त्याला फरक नाही पडला. आधीही चुकलं नंतरही चुकलं असं झालेलं आहे. परंतु थोडाफार लॉस आहे कारण अनेक मुलांचं हे उत्तर राईट होतं. त्यांनी काहीतरी कन्क्लुजन करून उत्तर काढलं होतं. 2000 या ठिकाणी नॅशनल मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती त्या उत्तर या ठिकाणी सिन्स नोव्हेंबर 2016वर कोणी डाऊट घेतला होता, तिथून राईट आणण्याचा प्रयत्न केला होता अनेकांनी. पण सध्या हे सगळेजण चुकलेले आहेत. वर्ल्ड पीस इंडेक्स ज्या बिचाऱ्यानं परफेक्ट अभ्यास केला होता आणि त्यानं बरोबर क्रोनॉलॉजी लावलेली आहे त्याचा या ठिकाणी लॉस झालेला आहे. काही जणांना हा प्रश्न नीट समजला नाही म्हणून चुकला किंवा उत्तरच येत नव्हतं म्हणून चुकला आणि त्याने ऑब्जेक्शन घेऊन या ठिकाणी या प्रश्नाला रद्द केलेलं आहे. सो या ठिकाणी चांगल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी 2 मार्कचा लॉस झालेला आहे. ओव्हरऑल जर आपण लॉसचा विचार केला, ॲट द फायनल कन्क्लुजनपाशी जर आपण गेलो तर या ठिकाणी एक प्रश्नाचे उत्तर हे रिझल्टमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं बरोबर असू शकतं, जे म्हणजे महिला आयोग. सो एव्हरीवन विल गेट 2.5 प्लस. आपण एक अंदाज घेऊ की जर तुमचा स्कोर 120 असेल तर तुम्ही 122.5 वर आता पोहोचलाय. आपण हे कॅल्क्युलेशननं जाऊया की जे मी 120 रेंज अशी म्हणत होतो की त्याच्या वरच्या विद्यार्थ्यांनी फॉरेस्ट सर्व्हिसेसचा अभ्यास करायला हरकत नाही. ज्याच्या 120च्या खाली जे होते मी त्यांना कंबाईन करा आणि रिझल्ट नंतर फॉरेस्ट सर्व्हिसेस करा असा सल्ला दिला होता. पण सध्या जे बदललेलं कन्क्लुजन काय असेल ते बघूया आपण. 120 वाल्याला मी का म्हणत होतो, कारण मी त्याला हे विचारत होतो की महिला आयोग तुझं राईट येणार आहे का, याचा अर्थ तो 122.5 वर जाणारच होता. 3 प्रश्न असे आहेत की ज्यांची उत्तरे चेंज झालेली आहेत. ती उत्तरे शक्यतो खूप अल्प लोकांनी दिलेली आहेत. बघा, तिन्ही विधान चुकायचं, जलवालं ते करंटचं. अन्न सुरक्षाचे दोन्ही विधाने चुकीचे, मला नाही वाटत कोण देईल. हे 2 प्रश्न झाले. जिनोम प्रोजेक्टच्या बाबतीत पण ओन्ली हे उत्तर देण्याचं प्रमाण खूप कमी लोकांचं असणार आहे. असे हे 3 प्रश्न आहेत, ते ऑलमोस्ट प्रत्येकाच्या विरोधात गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला 7.5 मार्काचा जर लॉस धरला किंवा एखाद्या ठिकाणी त्याचं उत्तर नाही बदललं तर 5 मार्काचा तरी लॉस झालेला आहे. त्याच्यामुळं जो विद्यार्थी 120 वर होता तो आता 117.5 वर आलेला आहे. इथपर्यंत झालं. नंतर 2 प्रश्न रद्द झालेले आहेत. त्यातील पीस इंडेक्स एखाद्या मुलाचा 100% राईट असू शकतो, ज्यांना अभ्यास केलेला आहे, ज्याचं 120 मार्क आहे. तर अशाचे त्या ठिकाणी 2 मार्क कमी झालेले आहेत. म्हणजे राऊंड अबाउट 115.5 किंवा 115 हा 120 वाल्याची सध्याची सिच्युएशन असू शकते किंवा आहे. जर तुम्ही बघितलं तर कोणी 114 वर देखील गेलेला आहे, ज्याच्या पूर्ण विरोधात गेलेला आहे. कोणी 138 पासून 129 वर आलेला आहे. काही जण 135 पासून 122 वर आलेले आहेत. याचा अर्थ कट ऑफ ह्या ठिकाणी जो आपण 120 प्रेडिक्ट केला होता, मी म्हणजे कन्फर्म नाही, पण मी म्हणत होतो की 120च्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांनी फॉरेस्ट करायला हरकत नाही असं जे म्हणत होतो. आता मी म्हणेन की ते वाढले तर नाही आहेत, उलट मार्क कमी झालेले आहेत बऱ्यापैकी. काही एक्सेप्शनल केसेस आहेत, त्यांचे मार्क वाढलेले आहेत. जसं की ठीक आहे, आमच्यासारख्याचं थोडंसं आम्हाला ॲडव्हान्टेज भेटला, पण ते काय झालं की आमचे ते ऑलरेडीच चुकले होते, त्यामुळे ते कदाचित आता राईट आले. राईट आलेले नाहीत, आमचे निगेटिव्ह झालेले नाहीत. ॲज इट इज जिथं आहे तिथं स्कोअर थांबलेला आहे. ओके, जो चांगला. पण मग 115 या ठिकाणी आता मला गर्दी दिसते की 115 ते 18 हा फायनल कट ऑफच्या नुसार काही मुलं तुम्हाला तिथं दिसतील
100 मुली असतील तर तुम्हाला त्या 108 ते 112च्या दरम्यान जास्त दिसतील किंवा त्या दरम्यान देखील असलेला स्कोर चांगला आहे. ओके. कॅटेगरी वाईज अजून त्याच्यामध्ये कमी मार्क असतील तर चालतील. तर अशा पद्धतीने ही गर्दी असू शकते त्या ठिकाणी. मग संपूर्ण आकलन केल्यानंतर हे जाणवतं की गुण गुण जे असतील किंवा मार्क वाढण्याची शक्यता या ठिकाणी कमीच आहे. परंतु 2 पासून ते 8 मार्क तरी प्रत्येक विद्यार्थ्याचे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत किंवा स्टेडी एकदम स्टॅग्नंट म्हणजे तेवढेच राहिलेले आहेत, जे हललेले नाहीत. ओके. त्याच्यामुळं मला एक सरळ सांगायचं आहे की जर फॉरेस्ट सर्व्हिसेस करत असाल आणि जर तुमचा ऑप्शनल, मी हे क्लिअर सांगतो, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्री असेल याचे किंवा फॉरेस्ट्रीसारखे ऑप्शनल असतील, या बाबतीत तुम्ही रिझल्ट शक्यतो लवकर लावेलच आयोग, परंतु तुम्हाला जर कंबाईन करायचीच आहे, आज मला उद्याची कंबाईन किंवा 4 तारखेची कंबाईन चांगली द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी फॉरेस्ट सर्व्हिसेसचा विचार करेन, तर तुम्ही डेली 4 तास जरी फक्त फॉरेस्ट सर्व्हिसेसला दिलं, हे 2 ऑप्शनल असतील, तर बिनधास्त आमच्यावर तुम्ही डिपेंड राहू शकता. 4 तासाच्या वर मी सरळ म्हणेन तुम्ही देण्याची गरज नाही. उरलेला वेळ तुम्ही कंबाईन करू शकता. बिनधास्त राहा. जर हे 2 ऑप्शनल आहेत. एखाद्याचा त्यातला फक्त फॉरेस्ट्री असेल, त्याने देखील फॉरेस्ट्रीचा पूर्णपणे विश्वास ठेवून रोज 2 तास जरी फॉरेस्ट्री केला आणि उरलेला वेळ तुमची कंबाईन केली आणि दुसरं ऑप्शनल तुम्ही जिथून करताय तिथून जरी केलं, इट्स इनफ. आफ्टर रिझल्ट जर तुम्हाला क्लिअर आहे की मला फॉरेस्ट्रीचा माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, फॉरेस्टचा सॉरी, तर तुम्ही 100% फॉरेस्ट सर्व्हिसेस करा. कारण कंबाईनला जर 1,00,000 मुलं, 1,00,000 जाऊ दे, पण 10,000 मुलं जर पूर्ण ताकदीनं करत असतील, तर फॉरेस्ट सर्व्हिसेस हे केवळ 100 मुलं त्याच्या प्रपोर्शनेट पूर्ण ताकदीनं करतायत. आणि हे प्रपोर्शनेट रिलेशनशिपचा जर विचार केला आणि अभ्यासाची जर डेप्थ बघितली, तर कधी कधी मराठी इंग्रजी करण्यापर्यंत जी तुम्हाला ताकद लागते, तेवढ्या ताकदीमध्ये इकडं फॉरेस्ट्रीसारखा आणि ॲग्री इंजिनिअरिंगसारख्या ऑप्शनलची थिअरी आरामात संपू शकते, त्या कष्टापेक्षा कमी कष्टात. आणि पोस्ट निघण्याचे चान्सेस आणि गॅझेटेड पोस्ट निघण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढू शकतात. डिसिजन तुम्ही किती रिस्क घेताय. जे मुलं 120च्या वर आहेत ना, त्यांनी बिनधास्त सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा किंवा अजूनही मी म्हणतो बिनधास्त कुठलंही मग बघत बसू नका. उद्याचा 4 तारखेचा पेपर दिल्यानंतर किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस करायला सुरू करा. दोज हु आर इन बिटवीन 115 टू 120, मी म्हणेन 118, 118 ते 120 वाल्यांनी देखील थोडासा डिसिजन घ्यायला काय हरकत नाही या ठिकाणी स्विच होण्याचा. पण 115 ते 120 मध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांनी रोजचे 2-3 तास जरी या ठिकाणी फॉरेस्ट्री जर आपला ऑप्शनल असेल किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेसचे तुमचे कोणतेही ऑप्शनल असतील, तर त्याला रोज 4 तास द्यायला हरकत नाही. उरलेला वेळ तुम्ही कंबाईनच्या मराठी इंग्रजी करू शकता. कंबाईनचे देखील एक लक्षात घ्या, मेन्सला तुम्ही जाणार हे गृहीत धरा. कारण जो विद्यार्थी राज्यसेवेला 115 पर्यंत जात असेल, तो नक्कीच कंबाईनला देखील कट ऑफ क्रॉस करेल. तर तशा विद्यार्थ्यांनी, मेल म्हणतोय मी, फिमेल नाही, फिमेल अजून मागे जाऊ शकता, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब्स असेल, हे विद्यार्थ्यांचा अजून कट ऑफ मागे जाईल. अशा विद्यार्थ्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कंबाईन दिल्यानंतर त्यांची कंबाईनही निघणार आहे आणि राज्यसेवाही निघणार आहे, हे जेव्हा सिच्युएशन आहे, तेव्हा सुरुवातीच्या काळात 4 तारखेनंतर केवळ लँग्वेज हा सब्जेक्ट कंप्लीट करा. आज जे आम्ही तुम्हाला थोडंसं अनसिलेक्टेड दिसतोय, त्याला कारण केवळ लँग्वेज आहे. लँग्वेजमध्ये कमी आले, GSला कितीही मार्क आले तर उपयोग नाही. लँग्वेज महत्त्वाची आहे. GSला आत्तासुद्धा महत्त्व वाढलेलं आहे ग्रुप बीमध्ये, परंतु लँग्वेज ही शांततेच्या काळातच होऊ शकते. तिच्याकरता पूर्ण जानेवारी महिना तुम्ही GSला अजिबात हात लावू नका, कारण तुम्ही ऑलरेडी GS केलेलं आहे कंबाईनचं फ्री करताना. त्यामुळे त्यांनी मराठी इंग्रजी आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस करू शकता. ज्यांना कंप्लीट सिव्हिल सर्व्हिसेस किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस करायचं, त्यांनी त्याही दृष्टीनं आता पावलं उचलू शकता, ज्यांचे मार्क चांगले आहेत. तिसरा पर्याय, ज्याला वाटते की मला सिव्हिल्सही करायचे आणि फॉरेस्टही करायचे, तर मी तुम्हाला फक्त माझ्या ऑप्शनलबद्दल गॅरंटी देऊ शकतो की, आणि आपल्याही कोर्सबद्दलच फक्त, की रोज 4 तास द्या फॉरेस्ट अँड ॲग्री इंजिनिअरिंगला. बाकी तुमचं तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा करा, कंबाईन करा, काही करा, सरळ सेवा करा. मला फक्त 4 तास द्या. 4 तासात मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही RFO होऊ शकता. आपले ऑप्शनल, आपला प्लॅटफॉर्म. ओके, दॅट्स इट. या पद्धतीने तुम्ही तुमच्या मार्काचा विचार करा. काही इश्यू असल्यास तुम्ही पर्सनल व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ओके, थँक्यू.